नमस्कार, मी रश्मी। आज मी बनवणार आहे पुरणपोळी। तर मी इथे चण्याची डाळ घेतली आहे 2 ते 3 तास भिजवून, आणि ही डाळ आहे 1.5 वाटी। तर हिला आता कुकरमध्ये टाकून 3-4 शिट्ट्या काढून घेते, शिजवून घेते। थोडीशी हळद। आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। हे आहे 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, मीठ, पाव चमचा हळद आणि तेल। आता छानपैकी आपण पीठ मळून घेऊया। पीठ आपलं छानपैकी मळून झालंय, त्याच्यावर आता तेल टाकून ठेवूया। पीठ आपलं छान मळून झालंय, ह्याला आता आपण अर्धा तास असं झाकून ठेवूया आणि पुरण वाटून घेऊया। आपली डाळ खूप छान शिजली आहे। डाळीतलं पाणी मी आता पूर्णपणे काढून घेतले। आता ह्याच्यात टाकूया 1 वाटी गूळ। आता हे वेलची आणि जायफळ हे आता पुन्हा शिजवून घेऊया आपण। हे मिश्रण आता घट्ट होईपर्यंत ह्याला आपण शिजवून घेऊया छानपैकी। पाणी पूर्ण आटलंय ह्याचं। ही जी डाळ आहे ती आपण ह्याच्यात काढून घेऊया। इथे आपलं पुरण वाटून आहे, तयार आहे, आणि इथे पीठ पण मळलेलं आहे। तर आपण आता पुरणपोळी लाटायला घेऊया। अशी पारी करून घेऊया आपण। अशी खोलगट वाटी बनवून घेऊया आणि आता त्याच्यात पुरण भरूया। पुरणपोळी लाटून तयार आहे। आता आपली पुरणपोळी रेडी आहे। कशी वाटली नक्की मला सांगा।